दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। एकनाथ शिंदे तेरी जाके पूछ मेरे को कल वो हॉस्पिटल में क्यों मारा, नहीं तो खुलेआम बारूद उड़ा दूंगा। पुलिस तुम्हारा काम करो, मेरी दुश्मनी से एकनाथ शिंदे से उसकी दूंगा, उसको बताऊंगा बाप कौन है। मैं रोज जाता हूँ बॉम्बे में, मंत्रालय में जाके पूछना हितेश प्रकाश धेंडे कौन है। एकनाथ शिंदे आज तेरे घर के ऊपर फायरिंग जरूर होएगी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका 24 वर्षीय तरुणाने इंस्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रीमिंग करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे। एकनाथ शिंदे यांना गोळ्या घालून ठार करू अशा प्रकारची धमकी आरोपीने दिली आहे। या प्रकरणी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून धमकी देणाऱ्या तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच श्रीनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली असून धमकी देणाऱ्या तरुणाची ओळख पटवली आहे। हितेश धेंडे असं धमकी देणाऱ्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे। तो ठाण्यातील वरळीपाडा परिसरातील रहिवासी आहे। आरोपीने इंस्टाग्रामवर एकनाथ शिंदे यांना धमकी देताना त्यांच्यासह कुटुंबाबद्दल अपशब्दांचा वापर केला आहे। उपमुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे धमकी दिल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना केली आहेत। मुंबईसह विविध ठिकाणी आरोपीचा शोध घेतला जातोय। आरोपीने एकनाथ शिंदे यांना नेमकी धमकी कशामुळे दिली, यामागचे नक्की कारण काय याची माहिती अद्याप समोर आली नाही। या घटनेचा तपास पोलीस युद्ध पातळीवर करत आहेत। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो ठाणे। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।